सुरुवात करूया आजच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीपासून। पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रीकर परदेशी यांची अखेर बदली झाली आहे। मुद्रांक शुल्क विभागाचे इन्स्पेक्टर जनरल पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे। स्वतः श्रीकर परदेशी यांनी या बातमीला आता दुजोरा दिलाय, तर परदेशींच्या जागी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी राजीव जाधव यांची नियुक्ती केली गेली आहे। अनधिकृत बांधकामांच्या विरोधात राजकीय नेत्यांना न आवडणारे निर्णय घेतल्याने श्रीकर परदेशी यांची बदली केली जाईल अशी चर्चा ही गेली काही महिने गेले काही दिवस सातत्याने सुरू होती आणि या विरोधात पुण्यामधल्या सामाजिक संघटना एकत्र सुद्धा आल्या होत्या। पण तरीही अखेर काल श्रीकर परदेशी यांची बदली केली गेली आहे आणि म्हणूनच लोकांमध्ये सध्या तीव्र संताप आहे। श्रीकर परदेशींनी आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। महत्त्वाचं म्हणजे विशेष म्हणजे कुठल्याही दबावाला बळी न पडता त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे। आपण एक नजर टाकूयात त्यांच्या कारकिर्दीवर। नांदेडमध्ये कॉपीमुक्त अभियानाची यशस्वी अंमलबजावणी परदेशी यांनी केली, तर पटपडताळणीचं काम त्यांनी चोखपणे पार पाडलं। पिंपरी चिंचवड मधलं काम हे अत्यंत मोठं काम आहे। पिंपरी चिंचवड मध्ये अनधिकृत बांधकामांविरोधात त्यांनी धडक मोहीम हाती घेतली। पीसीएमसी अधिकाऱ्यांची सुद्धा अनधिकृत बांधकामं ही श्रीकर परदेशी यांनी जमीनदोस्त केली। हे काम करताना त्यांना आतापर्यंत 7 वेळा धमक्या आल्या होत्या, पण कुठल्याही धमकीला बळी न पडता दबावाला बळी न पडता त्यांनी काम केलं। प्रचंड राजकीय दबाव असताना सुद्धा निडरपणे ही मोहीम जी आहे ती श्रीकर परदेशी यांनी तशीच सुरू ठेवली।